नमस्कार सूर्यवंशी वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण शिकणार आहोत दशांश अपूर्णांकांचा गुणाकार। तर दशांश अपूर्णांकांचा गुणाकार किती वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो आणि त्याच्यातली कोणती पद्धत तुम्हाला सोपी वाटते, कोणती पद्धत आवडेल ती मला नक्की कमेंटमध्ये कळवा। माझ्या चॅनेलवर नवीन असाल माझ्या चॅनेलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ अजिबात स्किप न करता पहा, कारण तुम्हाला मी ह्या 3 पद्धती वेगवेगळ्या दाखवणार आहे। कशा करणार आहे अजिबात वेळ न घालवता मी पटापट तुम्हाला दाखवणार आहे। तर पाहूया, संख्या मी घेतली आहे 4.3 म्हणजे 4 दशांश चिन्ह 3 गुणिले 5 हा जो गुणाकार आहे हा गुणाकार मी तुम्हाला 3 वेगवेगळ्या पद्धतीने करून दाखवणार आहे। तर ही जी संख्या आहे ती दशांश अपूर्णांकाची आपण पहिले व्यवहार्य अपूर्णांकात लिहूया। हे 43 आहे। खाली काय करायचं आहे आपल्याला, ही जी संख्या आहे हे जे 4.3 आहे ते काय करायचे 43 लिहायचे, खाली 1 लिहायचा, दशांश चिन्हानंतर जेवढी स्थळ आहे तेवढा शून्य लिहिला की झाली ही आपण व्यवहार्य अपूर्णांकात संख्या लिहिली। गुणिले किती आहे हे 5, 5 पूर्णांक आहे, मग कोणत्याही पूर्णांक संख्येला किती छेद द्यायचा असतो 1। आता करूया ह्या दोघांचा गुणाकार, अंशांचा गुणाकार होतो आणि छेदांचा गुणाकार होतो। मग 43 गुणिले 5 यांचा गुणाकार करूया आणि 10 गुणिले 1 यांचा गुणाकार डायरेक्ट लिहिते मी, 10 1 10। आता 43 आणि 5 यांचा गुणाकार काय येणार तो बघा, 5 त्रिक 15 चे 5 हातचाले 1, 4 5 20 आणि 1 21, छेद किती आहेत खाली 10। मग इथे ह्याचं उत्तर काय आलं 215/10। जसं आपण 4.3 म्हणजे 43/10 लिहिलं, मग 215/10 म्हणजे ज्या वेळी एकावर 1 शून्य आहे ते दशांश अपूर्णांकात त्याचं रूपांतर करताना 1 स्थळानंतर दशांश चिन्ह द्यायचं, म्हणजे उत्तर आलं 21 पॉइंट म्हणजे 21.5 हे काय झालं त्याचं उत्तर। आता हेच गणित तुम्हाला मी दुसऱ्या वेगळ्या पद्धतीने दाखवते। आता ही पद्धत कशी आहे बघा, हा ही अशी मांडणी करायला लागते त्याला। संख्या आहे इथे आहे 4 आणि इथे आहे दशांश चिन्ह 3, म्हणजे ही 4 पूर्णांक आहे आणि हे दशांश चिन्ह नंतर 3 आहेत म्हणून हे मी 310 लिहिले। त्यांचा गुणाकार करायचा आहे म्हणून मी गुणिलेचं चिन्ह लिहिते। कितीने गुणायचं आहे 5 ने गुणायचंय, मग गुणूया 5 चोक 20, जो गुणाकार येईल तो इथे लिहायचा। हा ही पण सोपी पद्धत आहे, 5 चोक 20 आणि हा अंश आहे ना म्हणून अंशाने अंशालाच गुणायचं, 5 त्रिक 15, छेदाला कधी गुणायचं नाही, छेद तसाच ठेवायचा, छेद 10 आहे ना तर 10च राहिला। तर उत्तर काय आलं इथे 20 आले, हा इथे 20 आले आणि हे 15 म्हणजे किती आहे 1.5 आहेत, ते किती आहे 1.5। मग इथे हा 1 आहे, हा 1 काय आहे पूर्ण संख्या, मग 20 आणि 21 ची बेरीज किती झाली, 20 आणि 1 किती झाले 21 आणि हे दशांश चिन्हाचे 5 आलं ना उत्तर। ही एक पद्धत। आता तुम्हाला कोणती आवडली ती बघा। तिसरी पद्धत तुम्हाला सांगते, ही झाली दुसरी पद्धत, ही झाली पहिली पद्धत आणि तिसरी पद्धत आहे अतिशय सोपी, तुम्हाला नक्की आवडणार ती। आता हे 43 म्हणजे मी घेताना काय केले सरळ 43 लिहिले, 4 दशांश चिन्ह 3 म्हणजे हे जे दशांश चिन्ह आहे ते समजा लिहिलं तरी गुणाकार करताना ते 43च आहेत समजून त्यांचा काय करायचं आपण गुणाकार करायचं सरळ। 5 त्रिक 15 चे 5 हातचाला 1, 4 5 20 आणि 1 21। काय केलं मी परत एकदा बघते, आपण जसे नेहमी बाकीचे गुणाकार करतो तशी त्याची मांडणी केली मी। 4 दशांश चिन्ह 3 गुणिले 5 गुणाकार केला मी, हा 5 त्रिक 15 चे 5 हातचाला 1, 4 5 20 आणि 1 21। एक दशांश चिन्ह स्थळानंतर चिन्ह आहे, मग आपण पण दशांश चिन्ह 1 स्थळ सोडून द्यायचं, उत्तर आलं 21.5। 3 वेगवेगळ्या पद्धती दाखवल्या। जी पद्धत तुम्हाला आवडली असेल ती नक्की कमेंटमध्ये करा आणि तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने तुम्ही दशांश चिन्हाचा गुणाकार करा। थँक्यू।